शूटसाठी खरंच भारी. फोटोग्राफर्स वगैरेंना माहिती नसेल ना, सारखं एकच लोकेशनवर काय काय जण शूट करतात नाही का, तर त्यांच्यासाठी हे खरंच भारी. विचार कसं बसले कधी बघत. इथं फक्त रिटर्नची 50 रुपये तिकीट आहे बसनी. जर तुम्ही सायकलिस्ट असतील ना तरच सायकलनी या, कारण लय डेंजर उन्हाळा चालू आहे. तुम्ही येतील सायकलनी चालत विचार, जवळ नाही आहे, खूप लांब येते, लय वेळ लागेल, तुमचा वेळ वाचेल. 50 रुपये आपल्या गपचूप बसनी जाऊ शकतो इथून. किती येत आपल्या अंगामध्ये बघा, येऊ शकतो तिथून. असं आल्यावरती व्ह्यू भारी दिसतो रे. केवढीच याच्यातून आलं बघ मी. ते बुद्धिस्ट केव्ह पेक्षा हे भारी वाटतंय आणि मोठं पण आहे रे. खूपच युज आयुष्यपत भारी आहे. ते काहीतरी युनिक वाटतंय. हे बुद्धांचं आहे, हे बाकीचं मला माहिती नाही, पण प्लीज कमेंटमध्ये सांगा ज्यांना याच्याबद्दल माहिती आहे. हे व्ह्यू भारी दिसतोय तुला बघ. मस्त फॅमिली टाइम स्पेंड करते ते सगळे. फोटो सेशन टाइम. पेंटिंग कर रहे हो आप? कितना टाइम लगेगा आपको करने में? और ये सिर्फ ऐसे ही पर पूरा करने वाले थे हम? जस्ट मैं व्लॉग कर रहा हूँ और मुझे देखना था पूरा हो रहा है क्या, मतलब वो कैसे हो रहा है, क्या कैसे. एक्चुअली ये मतलब इट्स जस्ट अ हॉबी, मैं पूरा नहीं करने वाली हूँ, वो जस्ट रफली करने वाली ओके. भारी. युअर गुड नेम? हूँ. गीतांजलि. गीतांजली. भारी. सो गीतांजली तर पेंटिंग वगैरे करते भारी. आणि भारी यार खरंच बघ ना, सोल येऊन एक थेरपीच आहे एक प्रकारची ते. भारी वाटतंय. बघ ना नीट, हे काय लिहिलं याच्यावरती काय माहिती. नो अँड ख्रिश्चन काय रे हे. प्लीज सांगा मला कोणीतरी काय काय इथे. कोण असं गाईड पाहिलं होतं टुरिस्ट आहे, तो कोण हाय पण नाही. भारीत बघ नाही, असं वॉलला वगैरे करून घ्यायला भारी वाटते.